नाही। तर अशा प्रकारे हा जो टोमॅटो आहे हा देखील व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता इथे आपला टोमॅटो व्यवस्थित परतलेला आहे। आता मी याच्यामध्ये 2 टेबलस्पून पाणी घातलेलं आहे। ते याच्यासाठी की आपण आता याच्यामध्ये जे सुके मसाले घालणार आहे ते करपले नाही पाहिजे, नाहीतर त्याचा करपट वास येतो, म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे। तर ते सुके मसाले म्हणजे 1 छोटा चमचा हळद, 1 टीस्पून मिरची पावडर, 2 टीस्पून हा मी चिकन मसाला घेतला आहे, तो नसेल तर मटन मसाला किंवा गरम मसाला तुम्ही घालू शकता, हा ऑप्शनल आहे। आता इथे 1 टेबलस्पून मी इथे धणे पावडर घेतलेली आहे। हे सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे आणि याला तेल सुटेपर्यंत परतायचं। आता हे पहा इथे व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये मी परत 2 टेबलस्पून पाणी घालणार आहे, म्हणजे आपल्या ज्या मसाल्यांची कुकिंग प्रोसेस आहे ती स्लो होईल आणि मसाले करपणार नाही। आता या परतलेल्या मसाल्यामध्ये ही जी शिजलेली डाळ आहे ती व्यवस्थित फेटून घ्यायची आहे आणि ही फेटलेली डाळ जी आहे ती ते आपल्याला त्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आहे। डाळ व्यवस्थित शिजलेली पाहिजे, ती कच्ची नको आहे। तुम्ही बघू शकता ही डाळ माझी व्यवस्थित शिजलेली आहे। आता ही याच्यामध्ये टाकून हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला। आता ही जी डाळ आपण घातलेली आहे ह्या डाळीला 1 उकळी येऊन द्यायची आहे, कमीत कमी 5 मिनिटं तर हे उकळायचं आहे। हे पहा याचा कलर अगदी रेस्टॉरंटमध्ये असतो तसा आलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालायची आहे। डाळीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे पाणी घालू शकता। इथे मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे, कारण मला डाळ माझी थोडीशी घट्ट वाटत होती म्हणून। त्यानंतर आता मी ही कोथिंबीर टाकून घेतली आहे। अशा प्रकारे याला 5 ते 10 मिनिटं उकळून द्यायचं। आपली डाळ उकळते तोपर्यंत इकडे आपण जिरा राईस बनवायला घेऊ। हा पहा आपला भात व्यवस्थित शिजलेला आहे। हा भात एका मोठ्या परातीत किंवा मोठ्या ताटामध्ये उलटा करून घ्यायचा आहे आणि तो मोकळा करून घ्यायचा आहे। हा मोकळा झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 टेबलस्पून तेल घालायचं आहे, म्हणजे हा एकमेकाला चिकटणार नाही आणि भात आपला चिकट होणार नाही। तेल टाकल्यानंतर देखील ह्या भाताला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा भात मिक्स केल्याच्या नंतर मी एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तूप घातलेला आहे। तूप तोपर्यंत गरम व्हायला ठेवलं होतं मी, तर इथे जे तूप घातलेलं आहे ते व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता या गरम तुपामध्ये मी 1 टेबलस्पून जिरे घातलेली आहे।